नमस्कार मंडळी, इंदुबाई चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे. बघू शकता आज आमची तनिष्का ना मार्केटचं काय सुद्धा आणून ठेवू देत नाही बघा. तसं ते घे हे घे उचगावची करते. घातली की टमाटा तोंडात घातले. नको ग तनिष्का, देऊन देऊ म्हणलं तरी ती ऐकत नाही, काय नाही. ते घे हे घे उचगावची कर, दूध पाकिट वड, हे वड, शेपूची भाजी, टमाटे, गवारीची शेंगा, कढीपाला हे सगळं आणून ठेवलं ना. मग त्याची मम्मी आली आता तर घेऊन आली तरी तिला काय हे नाही. मग फाडाफाडी वडावडी करून मला खायचंय म्हणती, घेऊन देते म्हणले तरी तिला काय कळत नाही. लहान आहे, तिला दम काय निघाना. मग तुम्ही काहीतरी करा म्हणले. मी आले इकडं गॅसकडं. हे बघा बघू शकता तुम्ही. मी चला म्हणलं आज खरडा तरी बनवा. लय दिवस झालं खरडाच बनविला नाही. मग खरडा कोणाकोणाला आवडते काय नाही मला सांगा कमेंट करून. मला तर खरडा भरपूर आवडतंय. मी मस्त असं खरडा बनवून खाते. खरड्यासोबत मला भाकर चव लागते, जास्ती गोड लागते. मी खात असते बरं का सारखं खरडा बनवून. मग ते तुम्हाला पण आवडते की नाही मला सांगा. हे असं मिरची भाजून घ्यायला आणि लसूण पण कसं भाजून घ्यायचं त्याच्यासोबतच. लसूण पण हे बघा असं मस्तपैकी त्याच्यात भाजून घेते. मिरचीबरोबर लसूण भाजलं ना खमंगपणा येतो, चटणीला चवपणा येतो. मग ते आता मिरची भाजून झाल्या तर टोमॅटो बी भाजून घेते. कसा हिरव्या टोमॅटो नाही ते आता हिरवे टोमॅटो आले म्हणजे ते वाटायचंच असतंय. पण हिरवे टोमॅटो यायला अजून वेळ आहे. चला तर म्हणलं मग तोपर्यंत आता आपल्याला जीव चुटपुट करतंय, जीवीला चव येत नाही, काय करायचं म्हणलं. चला आता ह्याच टोमॅटोवर भागवा आपलं. ह्याच्यासोबतच टोमॅटोची चटणी वाटावं म्हणलं. हिरवी मिरची लसूण कोथिंबीर घालून खरड्यामध्ये खरडा मस्त असं लागते. आणि जरा तेल टाकून भाजलं ना एक नंबर लागते, अति उत्तम लागते, मस्त भारी लागते, नंबर एक बेस्ट लागते. मग आज मी भाकरी केलेला तवा होता त्याच तव्यावरती म्हणलं चला मिरच्या पण भाजून घेतले आणि टोमॅटो पण भाजून घेतले. हे बघा असं ह्या पद्धतीने मी असं हे खलबत्त्यात वाटते. आणि तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यातच वाटून घ्या शक्यतो. मिक्सरमध्ये वाटलेली चटणी चव नाही लागत म्हणून खलबत्त्यातच वाटायचं. हे बघा बघू शकता. मी शेंगदाण्याचं कूट पण टाकले. शेंगदाण्याचं कूट पण टाकून घ्यायचं. शेंगाचं कूट टाकलं ना जरा तिखट कमी लागतं, जास्त तिखट लागत नाही. चटणी चवीला पण भारी लागते आणि तिखट पण कमी लागतं. कसं आहे ते तिखट खाणाऱ्याला पण तिखट खावंच वाटतं, न खाण्याला पण हे चटणी बघितले खावंच वाटतं, तोंडाला पाणी सुटते. अशी ह्या प्रकारची ह्या पद्धतीची असं हे चटणी होत्या. मग चटणी मला आवडते, मी खाते, माझ्या तोंडाला गोड लागणं. कसं माझी तब्येत बरी नसल्यामुळं मला चटणी पण आवडते म्हणून मी चटणी केली. मग आता इतर माणसं चटणी बरं कसं भागल त्यांना, म्हणून चला तर म्हटलं आता त्यांच्यापुरती शेपाची भाजी करून घ्यावा म्हणून थोडीशी मी मोठी जुडी होती शेपाची भाजीची पेंडी. मग त्याच्यातून अर्धी मी आता काढून घेतली आणि अर्धी ठेवून दिले. मग तसंच मुगाची डाळ भिजू घातले. मग कसं शक्यतो तर मुगाची डाळ घालूनच शेपाची भाजी करायचं, चवीला चांगली लागते. तसं अधूनमधून घालायची, तुरीची जरा नसली मुगाची जरा टाकलं तर काय हरकत नाही, टाकायची. मग मी स्वच्छ 2-4 पाण्यानं धुवून घेऊन बारीक चिरून घेतले ते शेपूची भाजी. आणि कसं आता पावसाळा दिवस आहे ना, पावसाळा दिवस म्हणल्यावर माती आली, चिखल आलं, घाण आलं, सगळं कचरा आलं. त्याच्या स्वच्छ धुवून घेऊन असं बारीक पद्धतीने कट करून चिरून घेतले मी. आणि चला तर म्हटलं शेपूची करावं म्हणून काय केले मी. आता तेल कसं बाटलीतच तेल ठेवले, ते केटली घासायला टाकले ना. मग आता तेलाचे केटली घासायला टाकल्यामुळं काय केलं आता बाटलीतच तेल काढून घ्यावं म्हणून तेल काढलं. आणि कसं देवाला तेल आणलेली बाटली होती, ते बाटली रिकामी झाली होती. मग आता चला म्हणलं त्याच बाटलीत आता तात्पुरतं तोपर्यंत काढून घ्यावं चटणी म्हणून हे तेल काढून घेतले. तेल काढून घेतल्यानं तसंच त्याच्यातूनच वापरते. कसं असं पण बाटलीनं तेल थोडंसं जास्तच जाते म्हणा. ते कसं माप असतं केटलीमध्ये की आटलीतल्या मापानं अंदाजानं घालते की 2 चमचे 3 चमचे असं आपल्याला पाहिजे तेवढं. मग हे कसं एकदम जास्त पडतंय त्याच्यासाठी असं बेतानच तेल टाकायचं. हे बघा असं मस्त तसं शेपूची भाजी पण झाली आहे. भाजी तेल टाकून लसण टाकले, भाजी टाकले,
त्याच्यातच हिरवी मिरची डाळ सगळं टाकून फिरवून घेतले आणि वरून मी काय करते, कारळाचं कूट टाकून घेते. मला कारळाचं कूट आवडते जास्ती, म्हणून मी कारळाचं कूट टाकून घेते. तुम्हाला जरा कारळाचं कूट आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण टाकून घेतलं तरी चालतंय. मग कसं कारळाच्या कुटानं भाजीला हे चव येते. शेपूची भाजी म्हणा आणि दुसऱ्या इतर कुठल्या भाज्या म्हणा, कसं मेथीच्या भाजीला जरा शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चव लागेल, पण शेपूच्या भाजीला शक्यतो कारळाचंच कूट पाहिजे. कारळाचं कुटामुळं भाजीला चव येते. मग तसंच आता सगळा माझा स्वयंपाक झाला. स्वयंपाक झाल्यावर आता काय करायचं म्हणलं, तुळस एक नाही, बरेच दिवस झालं घरात तुळसच नाही. मग आता सुट्टीला गावाकडं आले होते ह्यानी, माझी मुलगी ते. मग येईपर्यंत तुळस सगळी वाळून गेली, सुकून गेली, तुळसच नव्हती घरात. आता कसं दररोज देवपूजा करायचं आपलं, आता हिंदू धर्मात म्हटलं तर दररोजच देवपूजा करतो आणि देवपूजा करताना कसं तुळशीला पाणी घातलंच पाहिजे. तुळशीला पाणी नाही घातलं तर मग ते मला बरं वाटणार, करमना झालं काय नाही. आता काय करायचं म्हणलं, मग अगोदरची तुळस होती ते तुळशीचे मंजूळ ह्या कुंडीत टाकलंय, पण आता हे पावसाचं पाणी पडण्यानं 2-2 पानावर आता आले, ते रोपटं उमटून आले. तर मग तोपर्यंत आता काय करायचं, आता आषाढी एकादशी आली, आपली मोठी एकादशी. मोठ्या एकादशीला तुळस लागते, त्याच्यासाठी म्हणून काय केलं, चला तर म्हणलं जाऊन नर्सरीतलं एक रोपटं आणलं तुळशीचं. आणि हे बघा मस्त असं चॉकलेट कलरच्या पानाची तुळस आहे. हे कृष्ण तुळस आहे. हिरवी तुळस असलेली ते राम तुळस असते, हे कसं कृष्ण तुळस असते, काळी तुळस. अशी तुळस असताना गरजेचं आहे घरामध्ये. आणि कसं तुळस लावायचं झालं तर गुरुवार शुक्रवार वार बघूनच तुळस लावायची घरात. येरीवारी तुळस लावायची नाही. येरीवारी तुळस लावणं शुभ मानलं जात नसते. मग त्याच्यामुळं असं गुरुवार शुक्रवार बघूनच लावायचं. जरी तुम्हाला तुमच्या घरात आर्थिक टंचाई भासत असेल, कोण आजारी बिजारी असत असेल, पण तुमच्या महागातली काय केल्यानं पिढा शनी 7:30 जात नसेल तर शनिवारच्याला लावायचं. म्हणजे कसं शनिवारी 11:30 ते 12च्या मध्ये लावायचं, ते चांगलं असते. त्याच्यामुळं मग ते फायदेशीर असते. तसं लावायचं ते तुळस. हे बघा असं ह्या पद्धतीने मी तुळस लावली. तुळस नव्हती घरामध्ये आणि हे सगळे झाडंसुद्धा वाळून गेले होते. मी आता पावसाचं पाणी काय वरलं पाणी घालल्यानं सगळे तुळस बी आली आणि ते झाडं सगळे हिरवे फुटले. ती मी तुम्हाला मगाशी म्हणले ना, तसं त्या पद्धतीने हे बघा ह्याच्यामध्ये आत्ता 2-2 पानावर आल्यात, 1-2-4 रोपटे आले. ते आता ते जेव्हा येतील तेव्हा येतील. तोपर्यंत आता आपल्याला तुळशीची गरज आहे. तुळस नाही घरात, तुळस नसल्यामुळं देवपूजा करून न केल्यासारखं होलले, म्हणून म्हणलं आता आपण तुळस लावून घ्यावा. म्हणून तुळशीचं रोप आणून तुळशीचं रोप लावून घेऊन आलं. आणि घेऊन कसं तुळस असणं गरजेचं आहे. आणि तुळस आपल्या विठ्ठलाला प्रिय आहे. विष्णू लक्ष्मी हे विठ्ठल म्हणजे सगळे एकच आले. विठ्ठल रुक्मिणीला तर तुळशी माळ गळा ही आवडतच आहे त्यांच्या. मग त्याच्यामुळं ना मला तुळस नव्हती, म्हणून मी तुळस आणून असं या पद्धतीनं तुळस लावले. लावून त्याला थोडंसं पाणी घातले. पाणी घालून आता वरच ठेवायचं म्हणून वर ठेवते. हे बघू शकता असं या पद्धतीने मी पाणी घालते. आणि कसं जागा कमी आहे ना, जागा कमी असल्यामुळं थोडंसं अडचण होती आहे. तरी पण काही हरकत नाही, ठेवून द्यायचं. आता शेअर जागे कमीच असते, जागे भरपूर नसते, ती काही नाही. मग त्याच्यामुळं तेवढ्यापुरतं तेवढंच करून तिथल्या तिथं ठेवायचं करायचं. चला तर मग हे बघा आता इथंच हे करते. बघू शकता तुम्ही. व्हिडिओ संपते. आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही मला कमेंट करून सांगत जावा. व्हिडिओ बघत जावा. हे बघा.